ठिकठिकाणी पावसाचा फटका बसलेला आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नवी मुंबईतील बेलापूर विभाग पंप हाऊसच्या अर्धवट कामामुळे पाण्याखाली स्थानिक आमदारांकडून कामाचं उद्घाटन, मात्र पाणी उपसासाठी पर्यायी उपाययोजना नाही। शेकडो नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। जालन्याच्या अंबड तालुक्यामधल्या दुधपुरी गावासह आसपासच्या परिसरात पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोसंबीच्या बागांचं मोठं नुकसान। बीडच्या वडवणी तालुक्यामधल्या सुरडी धोट इथे नदीला पूर, पिंपळनेर बीडकडे जाणाऱ्या 15 गावांचा तुटला संपर्क। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यामधल्या ब्रह्मपुरीमध्ये पावसामुळे शेती पिकांचं नुकसान, तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धुळ्यामध्ये 2 दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामांना सुरुवात। अमरावतीच्या तिवसा तालुक्याला पावसाचा फटका, वादळी वाऱ्यामुळे बहुतांश गावातील विद्युत पुरवठा खंडित, 25 पेक्षा जास्त गावं अंधारात। धाराशिव, कळंब, तुळजापूर परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, संजीतपूर गावातील नदीला पूर, काही गावांचा संपर्क तुटला। बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बिंदुसरा धरण 99% भरलं, बीड शहरामधील काही भागांसह परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटला। बीडच्या आष्टी धामणगावमध्ये राजकुमार चौधरी यांच्या केळी आणि संत्रा बागेचं पावसामुळे लाखोंचं नुकसान, शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी।